करुणेनं व्याकुळ झालेला अर्जुन डबडबल्या डोळ्यांनी दुःखानं व्याकुळ होऊन आपल्या रथात बसला आहे. विषादग्रस्त शोकग्रस्त अशा अर्जुनाला मोहात फसल्यामुळं आपण कोण आहोत आणि या क्षणी आपण इथं कशासाठी आहोत हे विसरल्यामुळंच तो शोकग्रस्त झाला आहे. आपणही सारे असेच विस्मृतीमुळं मोहात फसल्यामुळं शोकग्रस्त विषादग्रस्त होतो. तेव्हा आपल्याला त्यामधून बाहेर काढण्याचं काम, आनंदी जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करण्याचं काम करते तो ग्रंथ भगवद्गीता. हरि ओम. आता आपण 24व्या श्लोकाकडे वळतोय. श्लोक आहे 24वा अध्याय 4. ब्रह्मार्पणं ब्रह्म हविर् ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतं ब्रह्मैव तेन गन्तव्यं ब्रह्मकर्म समाधिना. कृष्ण भावनेमध्ये पूर्णपणे तल्लीन झालेल्या मनुष्याला निश्चितच भगवत धामाची प्राप्ती होते, कारण तो आध्यात्मिक क्रियात पूर्णपणे निमग्न झालेला असतो. या आध्यात्मिक क्रियांमध्ये हवनसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचं आहे आणि लोणी अर्थात हवीसुद्धा आध्यात्मिक स्वरूपाचीच आहे. काय काय म्हणतात बघा. अर्पणम ब्रह्म म्हणजे अर्पण करण्याचं जे साधन आहे ते सुद्धा ब्रह्मच आहे. हवी ब्रह्म, हवन द्रव्य जे काही आहे ते सुद्धा ब्रह्मच आहे. ब्रह्मणा ब्रह्माग्नौ हुतम म्हणजे ब्रह्मरूप अशा यजमानाकडून किंवा कर्त्याकडून ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देणं ही क्रिया घडते. ती क्रियाही ब्रह्मच आहे. तेन गंतव्यम ब्रह्म आणि ह्याचं ह्या कर्माचं जे काही फळ आहे ते सुद्धा कुठे जाते, त्याचं गंतव्यस्थान काय आहे, ब्रह्मच आहे. कोणासाठी? ब्रह्मकर्म समाधीना, ब्रह्मकर्म समाधीमध्ये स्थित होण्यासाठी. आता बघा, भगवद्गीतेमधला हा एक फार महत्त्वाचा श्लोक आहे बरं का, ह्यात काही शंकाच नाही. आणि विशेषतः काही आश्रमांमध्ये किंवा वेदपाठशाळांमध्ये जेवणापूर्वी हा श्लोक म्हणण्याची पद्धत आहे. आपणही जेवणापूर्वी हा श्लोक जरूर म्हणावा, कारण त्याने अन्नशुद्धी होते अशी निश्चित कल्पना आहे. आपण नाहीतरी जेवणापूर्वी वदनी कवळं घेता नाम घ्या श्रीहरीचे हा श्लोक तर म्हणतोच की नाही. त्याच्यातसुद्धा यज्ञकर्म ही जी संकल्पना आहे ना, कारण बघा आपण म्हणतो की नाही पुढे की वदनी कवळं घेता नाम घ्या श्रीहरीचे सहज आवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नो हे जाणीजे यज्ञकर्म. ते जे यज्ञकर्म शब्द आहे ना तिथे तीच भावना, हीच भावना जर वेगळ्या शब्दात मांडणे एवढंच आहे. आता भगवंत या श्लोकाद्वारे आपल्याला ब्रह्मकर्म समाधीबद्दल सांगतायत. म्हणजे बघा, योगशास्त्राचे संस्कार ज्यांच्यावर झालेत त्यांना ही सगळी नावं परिचित असतात. सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी वगैरे. पण मग ही ब्रह्मकर्म समाधी काय आहे ते समजावून घ्यायलाच पाहिजे. आता इथे आपण एक एक शब्दाचा अर्थ पहिल्यांदा पाहू म्हणजे समजेल. पहिलं काय म्हणतात? अर्पणम ब्रह्म म्हणजे अर्पण करण्याचं जे काही साधन आहे ते ब्रह्म आहे. आता यज्ञामध्ये आपण तुपाची आहुती देतो. कशाच्या साह्याने देतो? एक लांब दांड्याचा असा लाकडी चमचा असतो बघा, त्याला स्त्रुवा असं म्हणतात. कारण काय असतं, आपण यज्ञ जेव्हा एखादा असतो ना तेव्हा यज्ञाला अगदी खेटून काही कोणी बसत नाही, कारण तिथे फार गरम असतं. मग काय असतं, यजमान किंवा यजमानी थोडंसं यज्ञकुंडापासून दूर बसतात आणि मग लांबूनसुद्धा यज्ञामध्ये बरोबर आहुती दिली जावी म्हणून यजमानाच्या हातामध्ये असा एक लांब लाकडाचा चमचा देतात बघा. दांडा खूप लांब असतो पण पुढचा चमचा मात्र आपल्या सामान्य चमचा एवढाच असतो. खरंच आहे, खोलगट भाग अगदीच थोडा असतो. म्हणजे काय होतं, एका वेळेला जेमतेम एक चमचा तूप त्याच्यामध्ये मावेल एवढीच जागा असते आणि तेवढंच हवन करायचं असतं प्रत्येक वेळेला. पण एकदम फार तूप जर अग्नीमध्ये घातलं गेलं तर काय होईल, ज्वाळा खूप उंच पोचतील, ते नको असतं. आणि म्हणून मग खरं असं केलं जातं. हे जे अर्पण करण्याचं साधन आहे स्त्रुवा, ते ब्रह्म आहे असं भगवंत सांगतायत. आणि पुढे काय सांगतात? ब्रह्म हवी. आता जे हवन द्रव्य आहे म्हणजे काही ठिकाणी तांदूळ असतात, काही ठिकाणी जव असतात, काही ठिकाणी तीळ असतात, किंवा आता समजा गणेश याग वगैरे करायचं असेल तर पंचखाद्याचे मोदक असतात. हे जे काही हवन द्रव्य असतं ते सुद्धा ब्रह्मच आहे. ब्रह्म अग्नव, ज्या अग्नीमध्ये या आहुती दिल्या जातात तो अग्नीसुद्धा ब्रह्मस्वरूपच आहे.
आणि ब्रह्मणा म्हणजे कोण? जो आहुती देणारा यजमान आहे तो कसा आहे? ब्रह्मस्वरूपच आहे. आणि हुतम म्हणजे जे आहुती दिल्या जात आहेत ती क्रियासुद्धा ब्रह्मच आहे. आणि ब्रह्म एव तेन गंतव्यम. आणि ह्या आहुती कुठे पोचत आहेत? त्या पोचण्याचं स्थानसुद्धा ब्रह्मच आहे. ब्रह्मालाच त्या पोचत आहेत. आणि ब्रह्मकर्म समाधीना अशा रीतीने ही कर्म करीत असतानासुद्धा जो माणूस सर्वत्र ब्रह्माला पाहतो त्याची ब्रह्मसमाधी कर्म करतानासुद्धा कधीच भंग पावत नाही. तो कर्म करूनसुद्धा कर्मबंधनात सापडत नाही असा याचा अर्थ आहे. ही आहे भगवंताच्या कर्माची दिव्यता. आणि अशी दिव्यता संत महंतांमध्ये सुद्धा असते. आपल्याला ती गोंदवलेकरांची कथा माहिती असेल. गोंदवलेकर महाराज एका माणसाशी काही बोलत होते. गप्पा चालू होत्या दोघांच्या. आता त्याला असं वाटलं की महाराज कुठे नामस्मरण करत आहेत आत्ता. ते आत्ता काही नामस्मरण करत नाही, आत्ता माझ्याशी बोलत आहेत. त्यामुळे त्यांचं काही अखंड नामस्मरण चालू नसतं. म्हणून तो सहज म्हणाला की महाराज तुम्ही तर असं म्हणता की अखंड नामस्मरण करावे, पण तुम्ही कुठे करत असता? आत्ता तुम्ही तर माझ्याशी गप्पा मारतात. महाराजांनी काय केलं? ते बोलले काही नाहीत. त्यांनी फक्त आपला हात उचलला आणि त्याच्या कानापाशी नेला. हातामधून सुद्धा त्याला श्रीराम जयराम जय जयराम ऐकू येत होतं. म्हणजे अखंड नाम चालू होतं की नाही. हीच आहे ब्रह्मकर्म समाधी, दुसरं काही नाही आहे. हा विचार असा आहे हो की समजा आपल्या उजव्या खिशात काही पैसे आहेत. आपण काय केलं? त्यातले थोडे या खिशात ठेवले, थोडे तिथून काढले आणि डाव्या खिशात ठेवले. म्हणजे मग उजव्या खिशाचं नुकसान झालं, डाव्या खिशाचा काही फायदा झाला असं काही होतं का? नक्कीच नाही. कारण का बरं? दोन्ही खिसे आपलेच आहेत ना. तिथे लाभहानीचा काही प्रश्नच येत नाही. तसंच ह्या जगात ज्या काही वस्तू आहेत, व्यक्ती आहेत, कर्म आहे, ही सगळी भगवंताचीच अभिव्यक्ती आहे. दुसऱ्या ह्यात काही नाहीच आहे. खरंच आहे. भगवंताशिवाय दुसरं कुठेही काही नसतं. त्यामुळे इकडचं तिकडे गेलं काय, तिकडचं इकडे आलं काय, कमी जास्त होण्याचा काही प्रश्नच येत नाही. सर्व एकच आहे. आणि अशी ज्याची दृष्टी झाली ना त्याची त्याची ब्रह्मसमाधी स्थिर झाली असं म्हणायला काही हरकत नाही. आता या मंत्राचा जो आधार आहे ना तो म्हणजे आपला ईशावास्य उपनिषद आहे ना, त्यातला जो मंत्र आहे पहिला, ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत त्याम जगत, तोच आहे बरं का. त्यात काय म्हटलं की या जगात अशी यत्किंचित अगदी बारीक सारीकसुद्धा काही नाही आहे की ज्या ठिकाणी भगवंत ठासून भरलेला नाही. म्हणजे सगळी काही भगवंताचीच अभिव्यक्ती आहे. हे खरंच आहे. म्हणजे आता इथून बोलणारा कोण आहे? इथून बोलणारा भगवंत आहे. पण समोरून जो ऐकतोय तो सुद्धा भगवंतच आहे. ही दृष्टी एकदा प्राप्त झाली ना की ऐकण्या बोलण्यामधून केवळ आनंदाची प्राप्ती होईल, दुसरं काही प्राप्त होणारच नाही. मग फरक आहे फक्त दृष्टीचा बरं का. आमची आजची दृष्टी कशी आहे? भेददृष्टी आहे. आज आम्ही काय करतो? आम्ही पाहतो पाणी पण म्हणतो मात्र मी समुद्र पाहिला. आम्ही पाहतो पाणीच पण म्हणतो मी भरती पाहिली, मी ओहोटी पाहिली. आम्ही पाहतो परमात्म्याला पण काय म्हणतो? हे जगत आहे. आम्ही पाहतो भगवंतालाच पण म्हणतो हा जीव आहे. हो, हा परमात्माचा सगळीकडे जर भरलेला आहे तर पाप पुण्याचा प्रश्न आलाच कुठे? कोण वाईट कोण चांगलं? सगळं सारखेच ना. पाप पुण्य काहीच नाही. मंडळी, मनाने वस्तू किंवा व्यक्ती याचा किती विचार केलात ना तरी मन शांत कधीच होत नाही हो, हे नक्कीच आहे. या उलट एकदा भगवंताच्या नामामध्ये मनाला गुंतवलं ना किंवा मग हळूहळू किंवा त्याच्या कर्मामध्ये गुंतवा म्हणजे पूजा इत्यादी, तर काय होतं? हळूहळू अंतःकरण शुद्ध होतं. अंतःकरणाची शुद्धी म्हणजे तरी काय हो? मी करता ही भावना कमी होत जाते. आणि ज्या ज्या प्रमाणात हा कर्तृत्वभाव कमी होत जातो ना त्या त्या प्रमाणात अंतःकरण शुद्ध होतं. हे नक्कीच आहे. आणि ह्याचं गमक तरी काय? कसं शुद्ध झालं? कसं समजायचं हो? कोणतंही कर्म यशस्वी झालं किंवा नाही झालं तरी सुखदुःखसुद्धा निर्मिती होता कामा नाही. मनाची प्रसन्नता आणि समतोल ढळता कामा नाही. हे अंतःकरण शुद्ध झाल्याचं लक्षण आहे. आणि ह्यालाच म्हणतात समत्व योग, ब्रह्मकर्म समाधी. आता मग कर्माबद्दलची भूमिका काय हो? हीच भूमिका असली पाहिजे. यद यद कर्म करोमि अखिलम शंभो तवा राधना. माझं खाणं म्हणजे काय आहे? माझं खाणं म्हणजे तुला दिलेली आहुती आहे. माझं फिरणं जे आहे ते तुझ्याभोवती प्रदक्षिण आहे. आणि माझं बोलणं हे सुद्धा तुझं गुणगानच आहे. आणि माझी झोप ही तुझी समाधी आहे. अशी त्याच्या मागची भूमिका आहे. आता ही दृष्टी एकदा दृढ झाली ना की मग कर्म अकर्म, पाप पुण्य, प्रारब्ध संचित, स्वर्ग नरक याला काही अर्थ राहत नाही. हा सगळ्या कल्पनाचा फुगा फुटून जातो. निश्चित आहे. तर राहतं काय मग? आनंदाचे डोही आनंदी तरंग हेच राहतं. दुसरं काही राहूच शकत नाही. आता पुढचे जे 5-6 श्लोक आहेत ना त्यात भगवंत जवळजवळ 10-12 प्रकारच्या समाध्या सांगतात बघा. ते श्लोक आपण पाहूया आता. पण हे जे श्लोक आहेत
या यज्ञांकडे आपण आपल्या स्थूलदृष्टींचं पाहायला लागलो तर काय होतं, याचा परिणाम निरनिराळा दिसतो, निरनिराळे आहेत असं वाटतं. पण भगवंताने आपल्याला जी ब्रह्मकर्म समाधीची दृष्टी दिली ना, त्या दृष्टीने पाहिलं तर असं दिसतं की भगवंतापर्यंत पोचण्याचे, सर्व कर्मफलातून सुटण्याचे हे निरनिराळे मार्ग आहेत. फक्त म्हणजे मार्ग निरनिराळे आहेत, पण गंतव्यस्थान एकच आहे. आता त्यातले एक श्लोक आपण पाहूया. पुढचा श्लोक आहे 25वा. दैवमेवापरे यज्ञै योगिनः पर्युपासते ब्रह्माग्नावपरे यज्ञै यज्ञेनैवोपजुह्वति. काही योगीजन देवदेवतांना विविध प्रकारचे यज्ञ अर्पण करून त्यांची चांगल्या रीतीने उपासना करतात आणि त्यातील काही जण परब्रह्मरूप अग्नीमध्ये यज्ञ अर्पण करतात. म्हणजे काय, अपरे योगिना. हा अपरे योगिना म्हणजे इतर काही योगी, इतर काही साधक. दैवम यज्ञम एव पर्युपासते, देवतांचे पूजनरूपी यज्ञाने अनुष्ठान करतात. आणि अपरे इतर काही साधक ते काय करतात, ब्रह्माग्नौ म्हणजे ब्रह्मरूपी अग्नीमध्ये यज्ञाचे द्वाराच यज्ञ उपजीवती आत्मरूप यज्ञाचे हवन करतात. आता अपरे योगिना दैवम यज्ञम एव पर्युपासते. काही साधक काय करतात, त्यांच्या हृदयात अजूनही संशय आहे किंवा संसाराच्या विषयांचं आकर्षण आहे. मग त्यांना परमात्मा प्राप्ती व्हावीची इच्छा पण आहे त्याचबरोबर, हे तितकंच खरं आहे. असे साधक मग निरनिराळे उपासना करतात, निरनिराळे यज्ञ करतात. नंतर ते काय काय करतात, परमेश्वराला आवाहन करतात. मग शतचंडी यज्ञ करतो, कोणी गणेश याग करतो, कोणी यज्ञयाग विष्णू याग करतो. आणि त्या दैवताच्या द्वारा त्या दैवताला यज्ञाच्या द्वारा इंद्रिया स्वाहा इदम न मम, वरुणोय स्वाहा इदम न मम असं योग्य त्या मंत्राद्वारे आहुती देतात आणि त्या दैवताला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतात. आता भावना प्रधान लोकांसाठी ही साधना आहे, हे खरंच आहे. पण आता काही ज्ञानप्रधान लोक आहेत, त्यांनी काय केलं आहे, त्यांचं बघा, त्यांची वेगळी त्यांची माहिती सांगितली आहे. ब्रह्मावाग्नपरे यज्ञम यज्ञे नैवोपजुह्वती. हे साधक काय करतात माहिती आहे, परब्रह्मरूपी अग्नीमध्ये यज्ञामध्येच यज्ञाचं आवाहन करतात. म्हणजे नक्की काय करतात तो, आता यज्ञाच्या साहाय्याने यज्ञाचं आवाहन करायचं. यज्ञ म्हणजे परमात्मा असा आपण एक अर्थ जाणला आहे. म्हणजे मग परमात्म्यामध्ये परमात्म्याचं हवन करायचं असा अर्थ होईल का? नक्कीच नाही. मग हे काय करतात, हे साधक बुद्धीच्या साहाय्याने शास्त्रांचा अभ्यास करतात, चिंतन करतात, मनन करतात आणि मग काय करतात, ज्ञानमार्गाने भगवंताकडे जाऊ इच्छितात, असा त्याचा सरळ अर्थ आहे. ते काय करतात, वस्तुतः आपला आत्मा हा निरुपाधिक आणि निष्कल अशा परमात्म्याचा अंश आहे, हे खरं आहे. त्यामुळे मग काय होतं, असल्यामुळे परमात्म स्वरूप पण स्वतःला काय होतात, शरीर संमत असतात, स्वतःला परिच्छिन्न मानतात आणि म्हणून परत नंतर जीव असा मानतो. हे अज्ञान आहे, हो नक्कीच आहे. आणि हे जे अज्ञान आहे त्या ज्ञानामध्ये म्हणजे परमात्म्यामध्येच त्या अज्ञानाचं हवन करतात. म्हणजे चिंतनरूपी अग्नीमध्ये त्या अज्ञानाची आहुती देतात आणि मग स्वतःचं जे मूळ ज्ञानरूप आहे ना, परब्रह्म परमात्मा, त्याला प्राप्त होतात. आता पुढच्या आणखी 2 प्रकारचे यत्न सांगतात बघा पुढच्या श्लोकामध्ये. 26वा श्लोक आहे. श्रोत्रादीनीन्द्रियाण्यन्ये संयमाग्निषु जुह्वति शब्दादीन् विषयानन्य इंद्रियाग्निषु जुह्वति. काही जण विशेषतः विशुद्ध ब्रह्मचारी श्रवणादी प्रक्रिया आणि इंद्रियांची मानसिक संयमरूपी अग्नीमध्ये आहुती देतात आणि इतर म्हणजे नियमन केलेले गृहस्थाश्रमी इंद्रिय विषयांची इंद्रियाग्नीमध्येच आहुती देतात. काय म्हणतात बघा, श्रोत्रादी इंद्रिय संयमाग्निषु जुह्वति. इतर काही लोक साधक लोक काय करत असतात माहिती आहे, श्रोत्र किंवा इतर श्रोत्र म्हणजे अर्थात कान संयमरूपी अग्नीमध्ये हवन करतात. आता श्रोत्ररूपी अग्नी असं म्हटलं आहे, त्यामुळे केवळ कानांचा उल्लेख आला आहे. पण तरी सर्व ज्ञानेंद्रिय असाच अर्थ घेतला पाहिजे बरं का, म्हणजे डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ वगैरे वगैरे सगळं. आता वरच्या श्लोकात 2 प्रकारच्या साधकांचा उल्लेख आला होता. जे भावना प्रधान आहेत त्यांच्यासाठी भक्ती करणं आणि ज्ञान प्रधान आहेत त्यांच्यासाठी अभ्यास आणि चिंतन करणं.
पण त्याच्या व्यतिरिक्त जे भावनाप्रधान पण नाहीत आणि ज्ञानप्रधान पण नाहीत असे साधक असतात की ते कसे आहेत, कर्मप्रधान आहेत. काहीतरी करायला त्यांना आवडतं, निरनिराळे भोग घ्यायला आवडतात, त्याच्यामध्ये दंग आहेत. मग त्यांच्यासाठी भगवंत अर्थात 2 प्रकारचे यज्ञ सांगतात बघा श्लोकात. ते काय म्हणतात की आपल्या प्रत्येक इंद्रियाची एक अधिष्ठात्री देवता असते, हे नक्कीच आहे. म्हणजे आता कानाने चांगलं संगीत ऐकलं, मी प्रसन्न झालो तर काय झालं, तो भोग झाला हो. आणि जर कानांची अधिष्ठात्री देवता आहे, कोण आहे, दिग्देवता, त्या दिग्देवताला प्रसन्न करण्यासाठी मी जर उत्तम संगीत ऐकलं तर तो काय झाला, तो झाला यज्ञ, हे नक्कीच आहे. संयमरूपी अग्नीमध्ये इंद्रियांच्या माध्यमातून दिलेली आहुती. आता संयम म्हणजे काय, मग संयम म्हणजे त्या त्या इंद्रियाला त्याच्या मूळ स्थानी अधिष्ठात्र देवतेला प्रसन्न करण्यासाठी वापरणं. पण मंडळी हा संयम शब्द आहे ना, तो जरा टेक्निकल आहे बरं का, अध्यात्मशास्त्रातला. त्याचा अर्थ आपण पुढच्या श्लोकाच्या वेळेला सविस्तर पाहणारच आहोत, ते खरंच आहे. आता इथे काय समजायचं आहे, आपण डोळ्याने पाहायचं आहे. हे कशासाठी, दृष्टीची जी अधिष्ठात्र देवता आहे सूर्यदेवता, त्याला प्रसन्न करण्यासाठी, असं इथे अर्थ आहे. जिभेने स्वाद चाकायचा, पण कशासाठी चाकायचा, त्या वरुण देवतेला प्रसन्न करण्यासाठी, हे नक्कीच आहे. पोटामध्ये अन्न जरूर खायचं, पण कशासाठी खायचं, ताणून जेवण्यासाठी नाही, तर पोटामध्ये आपल्या वैश्वानरूपी जो नारायण आहे ना, त्याला आहुती देण्यासाठी, त्याला आहुती द्यायची म्हणून. मग जेवायला बसताना ब्रह्मार्पण ब्रह्म हवी हा श्लोक तरी म्हणायचा, पण मग एक घास खाताना काय म्हणायचं, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम समानाय स्वाहा, ओम उदानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे स्वाहा म्हणत म्हणत खायचं. म्हणजे काय व्हायचं, उदरभरण नोहे, जाणीचे यज्ञकर्म म्हणून खाणे, संयमाग्नीमध्ये दिलेल्या आहुती. तसंच शब्दादीन विषयानन्ये इंद्रियाग्नीषु जुह्वति. आता शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे आहेत ज्ञानेंद्रियांचे विषय, हे नक्कीच आहेत. हे विषय सेवन करताना त्या त्या इंद्रियाच्या जे अधिष्ठात्री देवता आहेत त्यांना प्रसन्न करण्यासाठी सेवन केलं तर ते झालं इंद्रियरूपी अग्नीमध्ये केलेलं हवन. आता अशा पद्धतीने उपभोग भोगले ना, तर मग ते भोग नाही राहत, तो भगवंताशी योग होतो, तोच योग होतो. म्हणजे प्रत्येक क्रिया मग भगवंतासाठी झाली असाच अर्थ होतो. आता पुढचा जो 27वा श्लोक आहे तो आपण अर्थातच पुढच्या प्रवचनात पाहूया. हरिओम.